नमस्कार. भक्तनिवास या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. सोमवती अमावस्या ही हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि विशेष मानली जाते. या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि पिंपळाच्या वृक्षाची पूजा केली जाते. या दिवशी नेमके काय करावे आणि कोणते नियम पाळावेत, या व्रताचे काय महत्त्व आहे, हे आज आपण आपल्या पारंपरिक भाषेत म्हणजे जात्यावरील ओव्यांच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ओव्या आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर ऐकूया सोमवती अमावस्येच्या या सुंदर ओव्या. जात्यावर मांडू ओवी सोमवतीचा हा सण, विष्णू लक्ष्मीच्या चरणी लीन झाले माझे मन. विष्णू लक्ष्मीच्या चरणी लीन झाले माझे मन. पहिली ओवी माझी सोमवतीच्या या वारा, सडा रांगोळी अंगणी हर्ष दाटला ग सारा. सडा रांगोळी अंगणी हर्ष दाटला ग सारा. अमावस्या सोमवारी आली कष्टाचे सारण्या, गंगा स्नानाचे ग पुण्य लाभे पाप त्या हरण्या. गंगा स्नानाचे ग पुण्य लाभे पाप ते हरण्या. पवित्र नद्यांचे पाणी घरामध्ये ग आणूया, तुळशीच्या ग झाडाला मनोभावे ग पूजूया. तुळशीच्या ग झाडाला मनोभावे ग पूजूया. दुसरी ग ओवी गाते अश्वत्थाच्या ग पूजेला, पिंपळाच्या ग झाडात देव विष्णू तो पूजला. पिंपळाच्या ग झाडात देव विष्णू तो पूजला. पिंपळाच्या ग वृक्षाला बांधू सुताचा तो धागा, अखंड सौभाग्यासाठी देवा मागत असे जागा. अखंड सौभाग्यासाठी देवा मागत असे जागा. 108 ग प्रदक्षिणा घालू पिंपळाच्या पाशी, फळ फूल न मेवा वाहू देवाच्या चरणाशी. फळ फूल न मेवा वाहू देवाच्या चरणाशी. तिसरी ग ओवी माझी दान धर्माचे ग महत्व, अन्न वस्त्र गरिबांना देव सुखाचे ग सत्व. अन्न वस्त्र गरिबांना देव सुखाचे ग सत्व. पितरांच्या स्मरुनिया देऊ पाण्याचा अंजली, त्यांच्या ग आशीर्वादे माझी संसारी माऊली. त्यांच्या ग आशीर्वादे माझी संसारी माऊली. मौन पाळूनिया मुखी नाम विष्णूचे ग घ्यावे, चित्त ठेवून पावन शुद्ध कर्म ते करावे. चित्त ठेवून पावन शुद्ध कर्म ते करावे.
चौथी गौवी गाते दीपदानाचा महिमा, अंधार सारुनिया उजळे घराची ग सीमा, अंधार सारुनिया उजळे घराची ग सीमा. उपास हा पाळून सत्यनारायण करू, कथा ऐकून देवाची भवसागरात तरू, कथा ऐकून देवाची भवसागर हातारू. पाचवी गौवी माझी आली पूजेची ग वेळ, सोमवतीच्या व्रताने लागे सुखाचा मेळ, सोमवतीच्या व्रताने लागे सुखाचा मेळ. जात्याची ग घर घर गाते देवाचे ग गाणे, माझ्या साऱ्या ग कुळाला लाभो सुखाचे जगणे, माझ्या साऱ्या ग कुळाला लाभो सुखाचे जगणे. सोमवतीचे हे व्रत जे ग नेमाने करीती, त्यांच्या घरी ग लक्ष्मी सदा आनंदाने नांदती, त्यांच्या घरी ग लक्ष्मी सदा आनंदाने नांदती. शेवटची ओवी माझी चरणी नमते ग देवा, अखंड सौभाग्य लाभो हीच चरणी ग सेवा, अखंड सौभाग्य लाभो हीच चरणी ग सेवा, हीच चरणी ग सेवा. तर ह्या होत्या सोमवारी अमावस्येच्या महत्त्व सांगणाऱ्या पारंपरिक जात्यावरील ओव्या. या दिवशी मनोभावे केलेली पूजा, दान आणि पिंपळाची प्रदक्षिणा आपल्या कुटुंबात सुख समृद्धी आणि अखंड सौभाग्य घेऊन येते. आपल्या संस्कृतीचा हा अनमोल ठेवा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सांस्कृतिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.